भंडारा जिल्ह्यातील सेवग्राम पारधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था हरदोली आणि सीमादेवी पारधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर या दोन्ही संस्थांची मान्यता त्वरित रद्द करण्यात यावी अशी जोरदार मागणी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने केली आहे। या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन सोपवलंय। या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शासनाने निर्धारित केलेले कोणतेही निकष पाळले जात नाही। भौतिक सुविधा म्हणजे सुसज्ज इमारत, प्रयोगशाळा, अद्ययावत ग्रंथालय, स्वच्छ शौचालय आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे। विशेष म्हणजे प्रशिक्षकही अयोग्य पात्रतेचे असून झिरो अटेंडन्सच्या तत्वावर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे। परिणामी या संस्था केवळ प्रमाणपत्र वितरक बनल्या आहे। जर प्रशिक्षणार्थींना योग्य प्रशिक्षणच दिले जात नसेल तर अशा व्यक्तींचा देशाच्या विकासासाठी काय उपयोग? अपूर्ण कौशल्यासह बाहेर पडलेले विद्यार्थी हे भविष्यात घातक ठरू शकतात। अपघात झाले तर जबाबदार कोण हा प्रश्न संघटनेने उपस्थित केलाय। या संस्थांमध्ये शिकवण्यासाठी पात्र असलेल्या शिक्षकांची भरती करण्याऐवजी आपल्याच नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात नोकरी दिली जात असल्याचं देखील समोर येत आहे। याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर बसत आहे। जर प्रशिक्षण देणारे शिक्षकच योग्य प्रमाणात निवडले गेले नाही तर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळणार? सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धमक्या दिल्या जात असल्याने या संपूर्ण प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा संशय अधिकच बळावत आहे। जर याला वेळीच अटकाव लावला नाही तर विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारकामय होईल। या गंभीर परिस्थितीत सरकार आणि प्रशासनाने तातडीने पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे। जर लवकरात लवकर सुधारणा झाली नाही तर येथून बाहेर पडणारे विद्यार्थी अपूर्ण कौशल्यांसह बाहेर पडतील, त्यामुळे त्यांना उद्योग क्षेत्रात चांगल्या नोकऱ्या मिळणं कठीण होईल। विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचवण्यासाठी प्रशासनाने त्वरित चौकशी करून कारवाई करणं गरजेचं आहे। ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने प्रशासनाला 7 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय। जर या संस्थांची मान्यता त्वरित रद्द करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील संघटनेने दिलाय। यावेळी महाराष्ट्र राज्याध्यक्ष वैभव चोपकर, जिल्हाध्यक्ष रवी बावणे, जिल्हा सचिव विश्वजित बणकर, सागर कारेमोरे, राकेश बडोले, निशिका उरकुडे, हर्षा बनसोड यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते। प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या संस्थांविरोधात मोठे आंदोलन उभे राहील। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता संदीप पडारे सोबत रश्मित रामटेके, भंडारा। लाल सलाम मित्रांनो, मी कॉम्रेड रवी बावणे, जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन। मित्रांनो, तुमसर तालुक्यातील सीमादेवी पारधी व सेवग्राम पारधी या दोन्ही आयट्याला भेट दिली असता तिथं आम्हाला निदर्शनात आलं की ह्या दोन्ही संस्था पूर्णपणे बोगस आहेत। यामध्ये विद्यार्थी झिरो अटेंडन्सवर ऍडमिशन्स करतात, यांच्याकडे क्वालिफाईड टीचर स्टाफ नाही आहे आणि जर विद्यार्थी झिरो अटेंडन्सवर ऍडमिशन करत असतील तर इथं हा प्रश्न आहे की या देशाच्या विकासासाठी त्यांचे योगदान काय आहे। मित्रांनो, आमची मागणी आहे की या दोन्ही संस्थांची मान्यता रद्द करावी आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर ही कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही करतो। आणि जर ह्या आमच्या मागण्या एका आठवड्यात पूर्ण नाही झाल्या तर या शासनाच्या आणि प्रशासनाच्या विरोधात आम्ही तीव्र आणि व्यापक स्वरूपाचे आंदोलन उभा करू आणि याला पूर्णतः शासन व प्रशासन जिम्मेदार असेल। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।